नमस्कार मंडळी. अळीवाचे लाडू कसे करते त्याची रेसिपी तुम्हाला सांगते. 1 वाटी अळीव घेतले आणि ते निवडून घेतले. त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून अळीव भिजत ठेवले आणि लाडवासाठी लागणारं जे साहित्य होतं ते काढून घेतलं. हे अळीव भिजल्यानंतर थोडेसे फुगतात. यासाठी बरोबर 1.5 वाट्या ओल्या नारळाचा कीस घेतला. ड्रायफ्रूट कट करून घेतले. 1 वाटी बरोबर गूळ घेतलेला आहे. आधी कढई गरम केली, त्यामध्ये 1 चमचा तूप घातलं. त्यानंतर त्यामध्ये अळीव घालून हे अळीव 5 ते 7 मिनटं छान परतून घेतलेत. जर तुम्हाला अळीव कोरडेच भाजून घ्यायचे असतील तर तसंसुद्धा तुम्ही करू शकता. नंतर त्यामध्ये 1.5 वाट्या ओल्या नारळाचा कीस घातला आणि सगळीकडनं छान हे मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर यामध्ये 1 वाटी बरोबर गूळ घातलेला आहे. गूळ घालून झाल्यानंतर हे सगळीकडनं पुन्हा हलवून घेतलं आहे आणि मंद आचेवर हे सगळं जे मिश्रण आहे ते मंद आचेवर 10 ते 12 मिनटं शिजू दिलेलं आहे. हे सारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे खाली लागू नये म्हणून हे हलवत राहायचं आहे आणि ते शिजत आलं की त्याला घट्टपणा यायला सुरुवात होते. त्यानंतर त्यामध्ये कट केलेले ड्रायफ्रूट्स टाकले. ड्रायफ्रूट टाकल्यानंतरसुद्धा सगळीकडनं हे हलवून घेतलं आहे. नंतर त्यामध्ये जायफळ किसून घातलं आहे आणि याचे छोटे छोटे लाडू हे गार झाल्यानंतर वळून घेतले. हे जे लाडू आहेत यामध्ये ओल्या नारळाचा कीस घातलेला आहे, त्यामुळे हे टिकण्यासाठी म्हणून तुम्हाला 2 ते 3 दिवसानंतर हे फ्रीजमध्ये ठेवावे लागतील, नाहीतर ते बाहेर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे एकदम खूप सारे लाडू करण्यापेक्षा 2 बॅचेसमध्ये थोडे थोडे लाडू करून तुम्ही खाऊ शकता. अशा प्रकारे हे अळीवाचे पौष्टिक लाडू तुम्ही नक्की करून बघा. धन्यवाद.